आमचा गोपिताला बघून झाला आणि आम्ही निघालो द्वारका बेट दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या बोटी उभ्या आहेत. पहिलं कसं असायचं ना, आपण गाडी इथे पार्क करायचो आणि या बोटीनं आपण द्वारका बेटला आपण मध्ये जायचो. पण आता ब्रिज झाल्यामुळे या बोटी सर्व इथेच उभ्या आहेत. ब्रिज झाल्यामुळे या बिचाऱ्यांचा धंदा नक्की बुडाला असेल. गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन काय केलं ते पुढे बघूयाच. आय थिंक ब्रिजला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता पुढे. अमेझिंग. हा जो रोड आहे ना, पहिलं बोटीनं जावं लागायचं. आता ब्रिज झालाय त्यामुळे आपल्याला द्वारका बेटवरती जायला आता बोटीची गरज नाही आहे. डायरेक्ट आपण या ब्रिजवरनं जाऊ शकतो. बघू शकता सुंदर, खूप सुंदर ब्रिज बनवला. आय थिंक गाड्या इथं ब्रिजवरच पार्क करतात. काय हो, नदी का काय? नाही, नदी नाही आहे, खाडी आहे. ॲक्च्युली ब्रिजवर पार्क नाही करत गाडी. हे लोक जे थांबलेले आहेत ना, हे फोटोशूट करण्यासाठी थांबलेले आहेत. पार्किंग आय थिंक सो पुढे आहे. थोडा कॅमेरा झूम करतो. हे समोर जे दिसतंय हा मोरपिसाचं ड्रॉइंग केलेलं आहे आणि या ड्रॉइंगमुळे या ब्रिजला सुदर्शन सेतू पण म्हणतात. आणि हा ब्रिज जो कनेक्ट केला आहे हा ओखा गावातून द्वारका बेटला कनेक्ट केला आहे. आणि या ब्रिजचा टाईप सिव्हिल भाषेत बोलायचं झालं तर केबल स्टे ब्रिज म्हणतात. तर आम्ही पोहोचलो देवभूमीवर. द्वारका बेटला देवभूमी पण म्हणतात. गाडी पार्क केली आणि आम्ही रिक्षामध्ये बसून निघालो द्वारका दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता तिथल्या लोकांचा ज्या बोटीचा बिझनेस होता तो बंद झाला आणि तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांना या रिक्षांचा बिझनेस सुरू करण्यास परमिशन दिलं आणि तेच फक्त आपल्याला घेऊन जाऊ शकतात द्वारका दर्शनासाठी. अप्रॉक्सिमेटली 1.5 किलोमीटर डिस्टन्स विल बी देअर फ्रॉम पार्किंग टू द्वारका मंदिर आणि तो 100 रुपये चार्ज करेल मे बी. तर इथे देवभूमी म्हणजे द्वारका बेटमध्ये पण मोबाईल अलाउड नाही आहे. सो आम्ही तुम्हाला आतमधील दृश्य दाखवू शकत नाही, पण मंदिरातला एक्सपिरियन्स नक्कीच शेअर करू आम्ही आमचं दर्शन झाल्यानंतर. तर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आमच्या या मिनी व्लॉगमध्ये लाईव्ह विथ पाशा आमू. तर मित्रांनो आम्हाला मध्ये जाताना गिरगाईचा मोठा कळप भेटला. तुम्ही बघू शकता. या बेटावर पण खूप सारे लोक राहतात. त्यात आपली गोमाता पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पहिला ब्रिज नव्हता तेव्हा ते कसा ट्रान्सपोर्ट करत असेल माहीत नाही. गाया बेटाच्या बाहेर कशा जात असतील किंवा मध्ये कशा येत असतील माहीत नाही आपल्याला, पण त्या लोकांना मानलं पाहिजे. ॲक्च्युली मित्रांनो आपण जेव्हा बीचवर जातो किंवा एखाद्या बेटावर जातो खूप अशी हिरवळ असते, नारळाची झाडे असते, पण इथं बाबळी सोडून तुम्हाला काहीच भेटणार नाही. एकदम असा दुष्काळ पडल्यासारखं दिसतंय सर्व. आम्हाला त्या रिक्षावाल्याने एकदम देवभूमीच्या सेकंड गेटवरती, म्हणजे खूप जवळ आहे ते गेट, त्या गेटवरती आणून सोडलं. गेटमधून एंट्री करायच्या आधी आम्हाला एक दुकानदार भेटला. तो म्हटला मोबाईल इथेच ठेवावा लागेल, मध्ये अलाउड नाही आहे. पण आम्ही त्याचं ऐकलं नाही आणि मोबाईल आम्ही मध्येच घेऊन गेलो. आमची थोडी फजिती झाली. हा जो व्हिडिओ दिसतोय हा मी चोरून काढलेला आहे. याच्यानंतर माझी डेअरिंग नाही झाली मोबाईलवरती काढायची. आमचं खूप छान दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. हे सर्व आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर तुम्ही बघू शकता इथला परिसर कसा आहे, इथली घरे, इथली दुकानं कशी आहेत. इन शॉर्ट इथला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचा राहिला. मध्ये जेव्हा आम्ही तिथे जो जास्त पैसे देईल त्यालाच त्याचं दर्शन छान व्हायचं. आणि आजूबाजूला खूप सारे एजंट्स होते, ते पण आपल्याला हिप्नोटाईज करायचे. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. मग ते आपल्याला दान करायला सांगणार. 1100 रुपये दान करा, 2001 रुपये दान करा. असला तिथला एक प्रकारचा बिझनेस पण आहे. सो ज्याला त्याला ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याला त्याला वाटेल तो दान करेलच. असं आमचं स्वप्न होतं देवभूमीवरती जायचं, दर्शन घ्यायचं. सो आम्ही आमचं जो मेन फोकस होता ते आम्ही आमचं कंप्लीट केलेलं आहे. सो इग्नोर ऑल दोज थिंग, बट तुम्हाला माहीत असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो आम्ही आजूबाजूचे थोडेफार प्लेसेस व्हिजिट केले. तुम्ही आला तर तुम्ही पण व्हिजिट करा. आणि आता आम्हाला जायचं आहे द्वारकाधीश टेम्पल दर्शनासाठी. हा होता द्वारका बेट. आता आम्हाला जायचं आहे द्वारकाधीश टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी. जाता जाता आम्हाला परत सुदर्शन सेतूवरती आलो आणि आम्हाला मोह आवरलाच नाही. सो आम्ही बसलो सनसेटचा व्हिडिओज आणि फोटो कॅप्चर करत. बिकॉज ऑफ सर्व लोक तिथे थांबत होते. खूप छान असा नजारा होता. त्या ब्रिजवरनं दिसायचं पाणी आणि ते सनसेट जो त्याचे रिफ्लेक्शन पाण्यामध्ये दिसायचे, खूप छान दिसत होतं. राघव पण खूप मजा घेत होता ब्रिजवरती. इकडे पळत वरती उभा राहायचा आणि पाणी करायचं. त्याला पाणी खूप बघायला आवडतं. तो तिथून निघायचं काही नावच घेत नव्हता. पण कसा बसा त्याला आम्ही तिथून उचलला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो द्वारकाधीश टेम्पलला आणि तिथे जरा पार्किंग करण्यासाठी जागा खूप कमी आहे. खूप गर्दी असल्याने पार्किंग करण्याची एकच सोय आहे. मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला एक पेड पार्किंग आहे. तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकता.
पण ते आपल्याला माहीत नसतं. सो तुम्ही विचारत जाऊ शकता आणि ती गाडी तिथे पार्क करू शकता. तर मित्रांनो, हे दिसतं हे द्वारकाधीश टेम्पल आहे. जेव्हा तुम्ही द्वारकाधीश टेम्पलच्या समोर जाता तेव्हा तिथे खूप गोंधळ होऊन जातो. एक चौक आहे, त्या चौकात काय होतं, तिथले जे दुकानदार असतात, ज्यांच्याकडे लॉकर्स असतात मोबाईल ठेवण्यासाठी, तर ते खूप आपला गोंधळ उडवतात. तुम्ही पहिलं मोबाईल इथेच ठेवा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आणि तुमचा गोंधळ उडून जातो. त्यामुळे त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. खूप सारे लॉकर्स असतात, ते असं वातावरण तयार करतं की इथे फक्त एकच लॉकर आहे आणि मग आपण घाबरून जातो. सो तुम्ही असा विचार करू नका. तिथे खूप सारे लॉकर्स आहे आणि तुम्ही त्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून दर्शन घेऊ शकता. मध्ये आम्हाला मोबाईल अलाउड नसल्याने आम्ही मधलं दर्शन तुम्हाला करून दाखवू शकलो नाही. सो इथपर्यंतचा आमचा दिवस होता आणि आम्ही ते दर्शन झाल्यानंतर आलो हॉटेलवरती आल्यानंतर आमचे राघव शेठ काय गाडी सोडतच नव्हते. सो आम्ही आलो आणि फ्रेश झालो आणि आता आम्हाला जायचं आहे डिनरला. तर गायची एक गोष्ट सांगायची राहिली, इथले जे द्वारकाधीश टेम्पल असो किंवा द्वारकापीठ असो, हे 4:30 ते 9 ओपन असतात. तर गाईज असा होता आमचा दिवस. कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.